जय जवान जय किसान. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस साहेबांची आज आहे शपथविधी. आज केवळ तिघांचाच शपथविधीचा प्रोग्रॅम. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी. महसूल आणि नगरविकास खाती मंत्र्यांच्या नावावर खल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे 47% काम पूर्ण. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2026 उजळण्याची शक्यता. EVMला सलाईन लावून गाजेगावात आंदोलन. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांची मागणी. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका भाजपने फसवणूक करून जिंकल्या. केजरीवालांचा इशारा. 2 दिवसात पोलखोल. कुमार महाराष्ट्र केसरीचा व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. जिममध्ये व्यायाम करीत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कुमार महाराष्ट्र केसरी विजेता पहिलवान विक्रम पारखीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहिलवान विक्रमचा 12 डिसेंबर रोजी विवाह होता. पुरुषांना मासिक पाळी आली असती तर कळले असते. महिला न्यायाधीशाला कामावरून काढल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय संतापले. मराठ्यासमोर कोणतीही सत्ता मस्ती टिकत नाही. आझाद मैदानात उपोषण होणारच. जरांगे पाटील यांचे आवाहन. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेण्यापूर्वी घेतले बाळासाहेबांचे नाव. अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 13 दिवसांनी आज महाराष्ट्राला नवे सरकार मिळाले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आझाद मैदानावर आयोजित एका शानदार समारंभात महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. फडणवीस आता महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेतले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे आभार मानले. रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान जय हिंद.